तर आता तुम्हाला असं वाटत असेल की मी ह्या डोसा पॅनवर मस्त आपले तांदळाच्या पिठाचे डोसे करते बरं काय, पण तसं काही नाही आहे. मी हे जे डोसे करते ना, म्हणजे ह्याला फक्त पोह्याचा नाश्ता तुम्ही बोलू शकता. हे इकडे बघू शकता, ही एक अर्धी वाटी पोह्यापासून ना मी इतके छान जाळीदार असे लहान लहान छोटे छोटे असे डोसे बनवले आहेत. इकडे पाहू शकता, मस्त बनतात. भरपूर भाज्या टाकून एकदम व्हेजिटेबलनी भरपूर प्रोटीन हेल्दी असा खूप छान असा हा मी पोह्याचा डोसा बनवलेला आहे. तांदळाचे पिठाचे डोसे खायचं तर मन होतं, पण आपल्याला बनवायचा किती कुटाणा येतो ना. त्यापेक्षा ना तुम्ही अशी पोह्याचे डोसे करून बघा. ते रोज रोज ना कांदे पोहे वगैरे ना खायचा कंटाळा येतो का नाही, त्यापेक्षा त्याच पोह्यापासून ना इतक्या छान भाज्या वगैरे टाकून ना मस्त असे डोसे बनवा. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची रेसिपी. आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार, तुम्ही नक्की करून पण पहा. तर जसं मी सांगितलं फक्त अर्धी एक वाटीच पोहे लागणार आहेत. तर त्यासाठी मी इकडे काय घेतले दाखवते तुम्हाला. तर सर्वप्रथम मी तुम्हाला पोहे दाखवते. हे बघा, इकडे मी अर्धी पाऊण वाटी पोहे, अर्धी वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा. पाऊण वाटी जर पोहे असेल ना, बघा पूर्ण वाटी पोहे नाहीत, हे फक्त अर्धी पाऊण वाटीच पोहे आहे. तुम्ही भरपूर पण वापरू शकता. आता मी अर्धी पाऊण वाटी पोहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि छोटीशी वाटी दही घेतली. ठीक आहे, हे तीनच साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. ते जरा साईडला ठेवून घेऊया. सुरुवातीला आपण एका बाउलमध्ये, भांड्यामध्ये ना हे पोहे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे. काय होतं, थोडंसं याच्यामध्ये धूळ माती वगैरे असते, थोडंसं आपण हे स्वच्छ धुवून घेऊया. हे बघा, आता मी जरा चांगलं स्वच्छ पाण्याने पोहे हे धुवून घेतलेत, पाहू शकता. आता आपण याच्यामध्ये ना एक जो अर्धी वाटी रवा घेतला आहे ना तो टाकायचा. पहिलं स्वच्छ पोहे धुवून घ्यायचे, त्यानंतर मग अर्धी वाटी रवा टाकायचा. आता मी इथे रवा टाकला. आता हे पूर्ण रवा आणि पोहे ना आपल्याला भिजत ठेवायचे. इतकंच पाणी टाका जिथपर्यंत हे असे बुडत नाहीत. हे बघा, हे डीप झाले पाहिजेत एवढीच पाण्याची लेअर ठेवा, जास्त नको आहे. ठीक आहे, फक्त वरची एक थोडीशी हलकीशी लेअर येऊ द्या पाण्याची. हे पूर्णपणे डीप होण्यापुरतेच बस. आता हे सगळं पोहा आणि रवाना पाणी सोकून घेईपर्यंत ठेवून द्यायचे 5 मिनटं. त्यानंतर बघा, इकडे मी भरपूर भाज्या कट केलेल्या आहेत. शिमला मिरची आहे, याच्यामध्ये गाजर आहे, पत्ताकोबी आहे, हिरवी मिरची, कांदे बारीक चिरलेले आहेत, टमाटे आहेत. सगळे मस्त चॉपरमध्ये मी कटिंग करून घेतलेले आहेत. मी आवडीनुसार तुम्ही भाज्या सगळ्या टाका. लहान मुलांना जे आवडत नाही ना ते भाज्या टाका. म्हणजे वाटाणे टाकू शकता, पालक मेथीसुद्धा थोडी थोडी बारीक चिरून टाकू शकता. पूर्णपणे भाज्यांनी भरलेला हा नाश्ता आहे. म्हणजे विचार करू शकता किती पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता तयार होतो हा. तर बघा, ही कोबी अशी बारीक चिरून घ्यायची मस्तपैकी. कटर जर असेल ना त्याच्यामध्ये मस्त ह्या भाज्या बारीक चिरल्या जातात. तर मी भरपूर साऱ्या भाज्या इकडे घेतलेल्या आहेत. तर 5 मिनटं झाले की आपले हे जे पोहे आहेत ना, रवा पोहे, हे बघा जे पाणी आपण घेतलं होतं बघा कसं सुकून गेलं का नाही. बस एवढंच पाणी टाकायचं, जास्त काही पाणी टाकू नका. बघा किती छानपैकी मस्त सोकलं गेलं आहे पाणी आणि नरम सॉफ्ट असे हे रवा पोहे झालेले आहेत तयार. आता आपल्याला काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला काढून घ्यायचं. हे बघा, जे पण उरलेलं पाणी असेल ते याच्यामध्ये वाटलं जातं. हे बघा सगळं टाकून घेतलं आहे. आता ही जी अर्धी वाटी आपण दही घेतलं ना ते सुद्धा टाकायचं. दह्याने खूप छान फ्लेवर येतो. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता मी ह्याला वाटण करून घेते. थोडंसं पाणी टाकलेलं आहे, ह्याचं वाटण करून घेते. अजिबात जास्त पाणी टाकू नका, फक्त वाटीमध्ये थोडंसं दही लागलं असेल ना तेवढंच पाणी टाका. ह्याला वाटून घेतलेलं आहे. हे बघा, मस्त डोश्याच्या पिठासारखं हे पीठ तयार झालं आहे. कुणाला वाटणार ना हे पोह्याचं पीठ आहे. हे पाहू शकता, अगदी डोश्याच्या पिठासारखं हे पीठ तयार झालं आहे. हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. खूप सिंपल रेसिपी आहे, झटकीपट बनली जाते. फक्त रवा पोहे भिजत ठेवायचे आणि वाटून घ्यायचे. आता हे मी सगळं बॅटर काढून घेतल्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याला असं एक 5 मिनटं तरी ह्याला चांगलं फेटून घ्या. कारण की थोडेसे असे कण राहतात ना रव्याचे पोह्याचे, जर थोडेसे राहिले असतील तर ते मॅश होतात. हे बघा किती सुंदर असं छान याचं बॅटर तयार झालं आहे का नाही. आता आपण ह्या ज्या भाज्या घेतल्यात ना त्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. ह्या मी भरपूर कापून ठेवलेल्यात, एकदम टाकायच्या नाहीत, थोड्याशा टाकायच्या. पण त्याआधी चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे, छानपैकी चव लागते.
आणि मिरच्या तर मी भाज्यासोबत कापलेल्या आहेतच, पण तरीसुद्धा चिमूटभर लाल तिखट टाकते. इकडे हे लाल तिखट नाही टाकलं हरकत नाही, तर मी थोडंसं अगदी टाकले बघा, कारण मी ह्या भाज्यामध्ये मिरच्या कापलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या भाज्या ना जेवढ्या लागेल मी तेवढ्या टाकते, जास्त नाही टाकायच्या, नाही तर सगळ्या भाज्याच खाण्यात येतील. बस एवढ्या पुरेशा आहेत एवढ्याशा बॅटरला. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा हा नाश्ता तुम्ही करून बघा, खूप आवडीने खातात, खूप छान लागतो. थोडंसं पाणी टाकायचं, जर भाज्या टाकल्याच्यानंतर घट्ट बॅटर वाटलं तर थोडंसं पाणी टाकून याला असं मिक्स करत राहायचं. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही हा बॅच पॅनवर टाकताना फ्राय करायला, त्यावेळेस पाणी किंवा असं मिक्स करत राहायचं, म्हणजे तळाला चिटकत नाही. चला आता आपण ह्याला मस्त याचे छोटे छोटे डोसे करून घेऊया. मी हा डोसा पॅन वापरते, ह्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता जो बॅटर मी तयार केला आहे ना पोह्या रव्याचा, तो याच्यामध्ये आपण वाटीच्या किंवा पळीच्या साहित्याने हलक्या हाताने ओतायचा. हे बघा, हे मी वाटीच्या साहित्याने याला मधोमध असं ओतायचं. मग आता तुम्हाला लहान मोठा जितका पण ह्याला आकार द्यायचा आहे तेवढा देऊ शकता, पण मला जरा छोटेसेच करायचे आपले चपातीसारखे. हे बघा मस्त असा गोल आकार दिला आहे बघा. हलक्या हाताने याला असं फिरवायचं, अजिबात दाब देऊ नका, प्रेस नाही करायचं जास्त. बस बघा किती सुंदर असा गोल आकार झाला आहे का नाही, ना लहान ना छोटा ना जास्त मोठा. मस्त स्लो आणि मीडियम गॅस ठेवा, अजिबात घाई करू नका पलटी करायची, कारण ओला बॅटर असतो चिटकला जाऊ शकतो. त्यामुळं ह्या कडा सुटेपर्यंत ह्याला स्लो मीडियम गॅसवर चांगलं शेकू द्या. बघा अजूनही कडक झालेला नाही, चेक करत राहायचं. जोपर्यंत त्या साईडच्या कडा स्वतःहून सुटत नाहीत तोपर्यंत पलटी नाही करायच्या, म्हणून सुरुवातीला ह्या कडा चेक करायच्या. हे बघा अशा सुटायला लागल्या की मग याला हलक्या हाताने असं उचलायचं आणि बघा परत एकदा मी थोडा वेळ ठेवलं आहे. आता ह्या सुटल्यात कडा, त्या अगोदर मी खालची साईड शेकासाठी मस्त थोडेसे 2-4 थेंब तेलाचे टाकलेत. बस आता मी पलटी करून घेते. बस परफेक्ट बसलाय का नाही बघा, अजिबात तुटला नाही काय नाही, आणि व्यवस्थित रंग आला आहे आणि किती सुंदर दिसतोय बघा आपला हा रव्या पोह्याचा डोसा. भरपूर भाज्या टाकल्यात तुम्ही बघितल्यात, इतका छान लागतो ना नाश्ता. तर आता ह्यालासुद्धा असं मिडियम गॅसवर थोडीशी खालची साईडसुद्धा कडक होऊन द्यायची. बस थोडा वेळ घ्यायचा, अजिबात घाई करायची नाही, नाही तर आपली सगळी मेहनत वायाला जाऊ शकते. लगेच प्लेटमध्ये याला असं काढून घ्यायचं. टिश्यू पेपरवर अजिबात ठेवू नका, त्याच्यावर लगेच चिटकला जाऊ शकतो. त्यामुळं असं सिंपल प्लेटवर किंवा अशी जाळी वगैरे असत त्यावर ठेवू शकता. आता मी दुसरा बॅचसुद्धा असाच टाकते सेम प्रोसेसनी. हे बघा एकाच जागेवर ओतायचा आणि मग हलक्या हाताने पळीने याला असं आकार द्यायचा, म्हणजे लहान मोठा करायचा. तर मग आता मी सेमच प्रोसेसनी करते, म्हणजे लहान तेवढंच करते जेवढा सुरुवातीचा झाला आहे, म्हणजे बरं वाटतं खायलासुद्धा आणि वाढायलासुद्धा. आता यालासुद्धा तसंच करायचं, थोडा वेळ द्यायचा, मिडियम गॅस करायचा. पलटी करायच्या अगोदर थोडंसं वरून तेल सोडायचं आणि मग पलटी करायचं. मला पोहे खायचा कंटाळा आला ना की मी हा नाश्ता करते पोह्यापासून, कारण भाज्यासुद्धा खाण्यात येतात. मग आपल्याला ह्या अशा कडा चेक करायच्या आणि मगच पलटी करा. वरून तेलाचे 2-4 थेंब टाकायचे पलटी करायच्या आधी, आणि असं हलक्या हाताने याला उचलायचं आणि टाकायचं. बस पाहिलं तुम्ही किती सोपं आहे, काहीही झंझट नाही, पटापटा होतात. किती भरपूर सारे करू शकता तुम्ही, अर्धी 1 वाटी रवा आणि पोह्यापासून. तर मस्त यालासुद्धा आता चांगलं शेकून घेते आणि मग आपण बघूया. गरमागरम बघा झाले तयार. चला सर्व करूया आपण. तर हे बघा मी सुरुवातीचे जे 3 केलेत ना दाखवायला पुरते तुम्हाला ते दाखवते बघा. आणि भरपूर बॅटर उरलासुद्धा, तुम्हाला माहिती आहे बॅटर आपला किती झाला आहे, तर चांगले 10 तरी होतील त्याच्यामध्ये. हे बघा हे आपला पोह्याचा नाश्ता. वाटतात का आपण हे पोह्यापासून केलेले डोसे आहेत. कुणाला ना खायला देताना तर खरंच कळून येणार नाही की हे पोह्यापासून केलेले डोसे आहेत. इतके छान नरम सॉफ्ट लुसलुशीत तुम्ही बघू शकता, कुठे तुटलं नाही, चिटकलं नाही, व्यवस्थित झालं ना. तांदूळ भिजवायचं टेन्शन, वाटायचं टेन्शन. डोसे खायची इच्छा झाली की तुम्ही हे पोह्यापासून डोसे नक्की करा.
तांदळाच्या पिठाचे डोसे पण मी तुम्हाला दाखवलेत बघा चॅनेलवर, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. हे बघा किती मस्त झालेत का एकदम लुसलुशीत. असे लहान मुलाला ते असे सहजपणे आवडीने असे खातील ना तोडून, इतके छान वाटतात. आणि जाळी तुम्ही पाहू शकता. हे बघा गरमागरम असे हे पोह्यापासून बनलेले आपले छोटे छोटे लहान लहान डोसे. खोबऱ्याची चटणी, बटाट्याची चटणी किंवा सांबार वगैरे जर असेल ना, मग हे तर तुम्ही नक्की बनवा, खूप भारी लागतं. आता ना तुम्ही डोसे खायची इच्छा झाली ना, पोह्यापासून हे डोसे नक्की करा. आणि ते पोहे खाऊनसुद्धा कंटाळा येतो, त्यामुळे ना पोह्याचे कटलेस, पोह्याचे असे डोसे करायचे. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, ह्याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकल्यात तुम्ही, आणि अशी खोबऱ्याची चटणी करायची झटकेपट आणि त्यासोबत खायचं. भाज्या टाकल्यामुळं काय होतं, हा जो नाश्ता आहे ना लहान मुलासाठी खूप पौष्टिक आहे, कारण की लहान मुलं हे भाज्या खायचा कंटाळा करतात. तर तुम्हाला आवडलीच असणार रेसिपी, कारण आपण छानपैकी भरपूर भाज्या टाकल्या त्याच्यामध्ये. आणि बघा पाहता क्षणी तर वाटत पण नाही इतक्या साऱ्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये. तर मी मस्त आता गरमागरम याला खाऊन बघते. झणझणीत खोबऱ्याची चटणी केली आणि तिखटवाला कॅचअप घेतला आहे, तर इतका म्हणजे तो खाल्ल्या क्षणी ना मेल्ट झाला ना, म्हणजे इतका तो नरम सॉफ्ट वाटला खाता वेळेस, आणि झणझणीत स्वाद लागला. खरं सांगते, भाज्याचा क्रंचीपणा लागला, एक नंबर लागतो. तुम्ही नक्की करा, आवडीने तुम्ही बनवताना बघा नेहमी. आणि पाहुणे कोणी फ्रेंड वगैरे आले ना, तर त्यांना देऊन बघा, तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत, इतके छान वाटतात खायला. तर पोहे द्या सोडून आता एक टाईम खाणं हे नाश्ता करा, कारण की याच्यामध्ये विशेषतामध्ये भाज्या आपण टाकतो, ज्या आपण एकदम अशा खाऊ शकत नाहीत. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल पण पूर्ण बघा, नक्की आवडेल. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या